संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पवित्र अधिक महिना सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणात दान माऊलींच्या दारात भाविक अर्पण करतात। मात्र अशा पवित्र महिन्यामध्ये माऊलींच्या दानपेटीतील रक्कम चोरण्याच्या श्रद्धेला काळिमा फासण्याचा प्रकार आरोपी विशाल बाळ वारुळे वैद्यतील याने केला आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की विशाल बाळ वारुळे हा माऊलींच्या मंदिरामध्ये सेवक पदावर रुजू होता। दररोज दानपेटीत जमा झालेली रक्कम ही कॅशियरकडे जमा करण्याच्या अनुषंगानं काढली जाते। यावेळी संधीचा फायदा घेत आरोपी नामे विशाल वारुळे याने 12, 13 मे आणि 16 मे रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजण्याच्या सुमारास कोणाला शंका येणार नाही अशा पद्धतीनं चालाकीनं दानपेटीतील रक्कम काढताना नजर चुकून पैसे पोत्यामध्ये भरल्याचा आरोप आहे। त्यानंतर आरोपी विशाल वारुळे हा त्या पोत्यांवर प्लास्टिकचे ट्रे ठेवत आहे आणि कॅशियर महेश गोपाळ गोखले यांच्याकडे दानपेटीतील रक्कम जमा करायला जात असताना मोठ्या शिताफीनं 5,000 रुपये आरोपीने 15,000 रुपये दानपेटीची रक्कम लांबवल्याचं निदर्शनास आलं। याबाबत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली। पोलिसांनी सदर फिर्यादीची तात्काळ दखल घेत आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम 306 अन्वये गुन्हा नोंदवत अटक केली आहे। सदर आरोपी कॅशियर रूममध्ये रक्कम जमा करण्यासाठी जात असताना चोरलेली रक्कम कपाटाच्या मागे लपवत असे आणि त्या रकमेवर फुलांचे हार टाकून जाताना हार घेऊन जात आहे असा भास निर्माण होईल अशी शिताफी करत तेथून पसार होत असे। याबाबत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनं गंभीर दखल घेतली असून पोलिसांना याबाबत कठोर पावले उचलावी असं कळवलंय। दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आहे। आरोपी आळंदी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास आळंदी पोलीस करत आहे। मात्र अधिक मासाच्या या पवित्र महिन्यामध्ये अशी अपप्रवृत्ती करण्याची बुद्धी माऊलींची सेवा करून येतेच कशी याबाबत खंत वाटतेय अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। न्यूज रिपोर्टर आफरीन शेख, आज 24 तास, आळंदी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।